सुरुवातीला ना हे पुरं गळून जायचं बघा ना, पिवळं पडलेलं आहे पूर्ण पूर्ण पहिले पंजे ना पूर्ण अशी फुलं आहे ना ड्रॉप झालेली. आता बघा नवीन पंजा आहे, हा पंजा आहे ना पुरा सेट झाला, एक फुल सुद्धा ड्रॉप नाही. इतका खतरनाक रिझल्ट आहे, एकदम एक नंबर रिझल्ट आहे. आणि मी अजून तुम्हाला सांगतो 10 ते 15 दिवसांनी ना एक स्प्रे घेणार आहे याचा, एकच नंबर रिझल्ट. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सूर्यकांत पगारे या व्हिडिओच्या माध्यमामधून सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो. तर हा व्हिडिओ घेण्यामागचं कारण असं का बऱ्याच ठिकाणी टोमॅटो पिकाची लागवड झालेली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर एक मेजर प्रॉब्लेम शेतकऱ्यांना जाणवत आहे, तो म्हणजे फुलकळी सेट न होणं, फुलाची गळ होणं, कुजवणं, असे प्रॉब्लेम आपल्या टोमॅटो पिकामध्ये दिसून येत आहे. तर हे प्रॉब्लेम काय येत आहे हे आपण पुढे तर जाणून घेणार आहोत. पण आपले एक शेतकरी आहे, तर त्यांना आपण ना 2-4 दिवसापूर्वी एक स्प्रेचं रिकमेंडेशन केलं होतं, तर त्यांनी त्याचा वापर केलेला आहे आपल्या टोमॅटो पिकामध्ये. तर सर्वप्रथम आपण त्यांची या व्हिडिओच्या माध्यमामधून ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझे नाव हेमंत निकम, धारणगाव वीर. तर मी सूर्यकांत सरांनी मला एक विलबॉन्ड आणि आपलं लेओसिन, कॅल्शियम, बोरॉन याचा स्प्रे दिला होता आणि त्या स्प्रेनी सेटिंग एकदम परफेक्ट झाली. त्याच्या अगोदर फुलकळी गळून जायची, कूज होऊन जायची. त्यांनी मला 4 दिवसापूर्वी एक स्प्रे दिलता, ते म्हणे एवढा स्प्रे करा आणि 4 दिवसांनी त्याच्यावाली बघा म्हणे कसं काय रिझल्ट येत आहे की नाही. तर खरंच शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की खूप छान रिझल्ट आहे विलबॉन्डचे आणि सर्व शेतकऱ्यांनी विलबॉन्ड वापरावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही बघू शकतात की सुरुवातीला अगोदर आहे ना खूप फुल ड्रॉप झाले होते. इथे एका बंचला 4-4, 5-5 फुलं कुजून जायचे, पिवळे पडून जायचे. त्यानंतर 4 दिवसांनी येऊन बघितलं तर पूर्ण पंजा सेट होऊन गेलेला आहे आणि कूच पण थांबलेली आहे. सर्व फळ सेट झालेलं आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर चांगला प्लॉट केलेला आहे आणि सरांचं मार्गदर्शन खूप मोलाचं आहे. इथून पुढे राहिले, इथून मागे होतं. म्हणजे अगोदर 4 दिवस आहे ना खूप पाऊस चालला. त्या पावसाने ना फुलकळी ना एका पंजामधून 1 टोमॅटो 2 टोमॅटो असे सेट व्हायचे, पुरा पंजा ड्रॉप होऊन जायचा. म्हणजे तुम्ही भरपूर त्याच्यावर उपाय मी त्याच्या अगोदर 052, 34, बोरान वगैरे भरपूर स्प्रे घेतले, पण त्यांनी काय ते थांबले नाही. मग सरांनी त्याच्यात कॅल्शियम, बोरॉन, झिंक, विलबॉन्ड आणि लेओसिन असा स्प्रे दिला होता सरांनी. तर खूप छान सेटिंग झाली आणि एकदम उत्कृष्ट पद्धतीने सेटिंग होऊन म्हणजे ड्रॉप पण नाही भाऊ असं. बघा शेतकरी मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी फुलकळी सेट न होणं या प्रॉब्लेमना अतिशय त्रस्त आहे. तर आपले एक हेमंत भाऊ आहे, त्यांना आपण 4 दिवसापूर्वी विलबॉन्ड, कॅल्शियम, बोरॉन, झिंक आणि लिओसिन असं एकत्र कॉम्बिनेशन त्यांना आपण टोमॅटो पिकावर दिलं होतं आणि 4 दिवसापूर्वी त्याची त्यांनी फवारणी केली. तर अतिशय छान आणि एक्सलंट रिझल्ट आले. कारण काय होतं, फुलकळी त्यांची सेट होत नव्हती. सेट आता तर तुम्ही बघितलं तर आजच्या स्थितीत पुरा सेट आहे पंजा पूर्णपणे सेट होऊ म्हणजे तिथून पुढे ना पार फुल निघताना सेट होतोय डायरेक्ट. हे बघा आता हे पंजामध्ये एवढा रिझल्ट, खतरनाक रिझल्ट. सुरुवातीला ही कळी ड्रॉप झाली. हो, हे बघा आता पंजामध्ये ना पूर्ण पंजा सेट, हा पंजा सेट सेट झाला. हे बघा इकडे पण बघू शकता तुम्ही, असे पंजेचे पंजे या ठिकाणी सेट झालेले आहे. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे पण मग असे टोमॅटो प्लॉट जर असेल आणि आपण फुलकळीसाठी फुलकळी सेट होत नसेल, त्रस्त असाल, तर आपण विलबॉन्ड या औषधाची अवश्य फवारणी करा. त्याच्यासोबत कॅल्शियम आणि बोरॉन यांना जर आपल्याला घ्यायचे. कॅल्शियम बोरॉनमुळे काय होतं, तुमचं परागीभवन चांगलं होऊन सेटिंग होऊन जाते. पहिला पाऊस पडून गेला, त्याच्यानंतर अतिशय टेम्परेचर वाढलं, झाडामध्ये जैविक असेल, अजैविक असेल, बायोटिक ट्रेस असेल तो वाढला, तर झाडामध्ये ऍब्सिसिक ऍसिडची निर्मिती जास्त होते. ज्यावेळेस ऍब्सिसिक ऍसिडची निर्मिती होते तर जो फुलाजवळचा जो दांडा असतो तो पिवळा पडतो. पिवळा पडल्यानंतर कालांतराने 2-3 दिवसानंतर ती जी कळी जी आहे ती ड्रॉप होऊन जाते, ती सेट होत नाही. तर हा ऍब्सिसिक ऍसिडची निर्मिती झाल्यामुळे झाडा तुम्हाला ट्रेस मध्ये गेल्यासारखं जाणवतं. हा ट्रेस मध्ये गेल्यामुळे तुमच्या प्लॉटमध्ये सेटिंग प्रॉपर होत नाही, फुलकळी निर्मिती होत नाही, फुलांची ड्रॉप होणं यासारख्या समस्या जाणवत असतात. तर आपल्याला आपला प्लॉट ट्रेस मधून बाहेर काढण्यासाठी विलबॉन्ड या औषधाची आपण टोमॅटो पिकामध्ये अवश्य फवारणी करायची. आपले हेमंत भाऊ त्यांनी
आपल्या टोमॅटो पिकामध्ये या औषधाची 4 दिवसापूर्वी फवारणी केली आणि अतिशय छान आणि एकदम उत्तम रिझल्ट भेटलेला आहे. खरंच विल बॉन्ड सर्व शेतकऱ्यांनी वापरावी अशी माझी विनंती आहे, कारण रिझल्ट आहे. बघा शेतकरी मित्रांनो, यांनी आपल्या टोमॅटो पिकामध्ये विलबॉन्ड या औषधाचा वापर केलेला आहे. त्यासोबत जे न्यूट्रिशन ज्यांनी सांगितले त्याचा पण वापर केलेला आहे. आपण पण आपल्या टोमॅटो पिकामध्ये या औषधाचा वापर करा आणि आपल्या टोमॅटो पिकाचं उत्पन्न वाढवा. धन्यवाद. धन्यवाद.